दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एका स्त्रीने एक मोठा अजगर पाळला होता आणि तो अजगर जो आहे तो तिच्या घरामध्येच राहायचा आणि तो मोकळा फिरायचा. रात्री ती झोपली असताना तिच्या बिछाण्यावर सुद्धा तो जाऊन वेटोळा घालून झोपत असे. आणि असे बरेच दिवस झाल्यावर एक दिवस त्यांनी खाणं पिणं सोडलं आणि तो शांतपणे पडून राहायचा. बिछाण्यामध्ये आल्यावर सुद्धा तो असा शांतपणे पडून राहायचा. आणि असे बरेच दिवस झाल्यावर तिला काळजी वाटली आणि तिने त्या अजगराला प्राण्यांच्या डॉक्टरकडे ती घेऊन गेली. त्या डॉक्टरांनी त्याला अजगराला तपासल्यानंतर तिला काही प्रश्न विचारले. तिला प्रश्न हा विचारला की हा काहीच खात नाही का आणि किती दिवसापासून खात नाही. आणि तिने सांगितलं की बरेच दिवस झाले तो खात नाही आहे. डॉक्टरांनी तिला दुसरा प्रश्न विचारला, तो म्हणजे ज्यावेळेस तो बिछाण्यावर येतो त्यावेळेस तो असा सरळ समांतर तुला चिटकून झोपतो का अजगर. आणि तिने हो सांगितलं. तिला आश्चर्य वाटलं आणि तिने सांगितलं हो, तो बऱ्याच दिवसापासून तो मला असा समांतर सरळ चिटकून झोपत असतो. आणि डॉक्टरांनी त्याला सांगितलं की तुम्ही वाचलात, तुम्ही लवकर आलात, कारण हा अजगर तुम्हाला गिळण्याचा प्रयत्न करत होता. त्याची प्लॅनिंग चालू होती की त्यांनी तुम्हाला गिळावं आणि म्हणून तो काही दिवस खात नव्हता ह्यासाठी की तुम्हाला त्याला संपूर्ण गिळायचं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो सरळ समांतर तुमच्या शरीराला चिटकून झोपत होता ह्यासाठी की तो तुमची उंची मोजत होता. तो हे बघत होता की इतकी जर लांब आहे हे माझ्या पोटामध्ये मावेल का. आणि त्या बाईचा थरकाप उडाला आणि तिने त्याला प्राणी संग्रहालयामध्ये नेऊन दिलं, स्वतःच्या घरात ठेवलं नाही. आमच्या जीवनामध्ये सैतान हा अशा प्रकारे असतो. सैतानाचे लोक, सैतानाची वृत्ती असलेले लोक ह्यांच्याबरोबर जास्त जवळीक करू नका. ते तुम्हाला गिळण्याचा प्रयत्न करतील. बघा, 1 पेत्र ह्याचा 5व्या अध्यायाने 8वं वचन बघा. 1 Peter chapter 5 and verse 8. सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. लक्षात घ्या की सैतान हा खूप धूर्त आहे. सैतानी वृत्तीच्या माणसांशी संगत ठेवू नका. ते तुम्हाला भुलवतील आणि कधीही फसवू शकतात. देवापासून ते तुम्हाला दूर नेऊ शकतात. संबंध ठेवताना काळजीपूर्वक लोकांची निवड करा. सैतान हा कुठल्याही रूपाने येऊ शकतो ह्यासाठी प्रार्थनेमध्ये राहा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्रसंहिता 1 अध्याय आणि 1 आणि 2 वचन. Psalm chapter 1 and verse 1 and 2. जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.